सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. अजूनही आपण शिवसेना एक वादळ या माध्यमावर नवीन असाल, पहिल्यांदाच हे माध्यम पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवावं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करावं ही नम्र विनंती करतो. आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला एव्हाना थंबनेल पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा आनंदच झाला असेल. मला माहिती आहे शिवसैनिकांना तुमच्या मनातली परिस्थिती मी चांगलीच ओळखतो, पण ते गाणं आठवतं, कशी नशिबाने थट्टा आज मांडली. जाऊ द्या, अनेकांच्या त्या जखमांवर मीठ घासल्यासारखं होईल, घासून घासून काढल्यासारखं होईल. अनेकांच्या जखमांवर, विशेषतः 40 जणांच्या त्या जखमांवर मीठ घासल्यासारखं होईल. कशी नशिबाने थट्टा आज मांडली. पण ज्या चित्रपटांमधली ही गाणी आहेत त्या चित्रपटाचं ते पिंजरा चित्रपट बघा, त्याच्यामधले तो मास्तर आहे. मास्तराला तमाशा बंद करायचा असतो, पण मास्तर तमाशाचाच भाग होऊन जातो तुंतुण घेऊन. पाहिला असेल तुम्ही हा चित्रपट, अनेकांनी पाहिला असेल. उत्कृष्ट चित्रपट आहे. ही सगळी मंडळी उठाव हिंदुत्वासाठी याव त्याव काय काय ती कारण काँग्रेसला सोबत घेतला. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत तुम्ही, आणि हीच माणसं आज मार खाताना दिसत आहेत. नवल वाटतं मला, एवढं सगळं मार खात असताना सुद्धा एकदाही त्या भारतीय जनता पक्षाचं तोंडातून नाव आलं नाही. विधानसभेच्या आतमध्ये ज्या वेळेस शंभूराज देसाई नावाचा आमदार आणि मंत्री, ज्या वेळेस मला इथे पकडलं सभापती महोदय, अजूनही माझा हात दुखतोय सभापती महोदय, मला इथे लागलं सभापती महोदय, रक्त आलं सभापती महोदय, 100 जणांनी मला उचलून नेलं सभापती महोदय, मला पोलीस अधीक्षकांनी काय कोण दर्जाचे अधिकारी होती मला माहित नाही, उचलून नेलं. आता तिकडे काय प्रकार घडला, तिकडच्या त्या जिल्हा परिषदच्या त्या सरकारचा विषय सोडूनच द्या, तो तुम्हा सगळ्यांना तुम्ही इकडून तिकडून जाणून घेतला असेल. माझा विषय तो नाहीये. माझा विषय हा आहे, सरकारातल्या मंत्र्याला पालकमंत्री सुद्धा, बरं साताऱ्याचा पालकमंत्री सुद्धा, सरकारातला मंत्री सुद्धा, विचार करा, एकेकाळी गृहराज्यमंत्री राहिलेला हा माणूस, याला उचलून नेलं जातं, धरून नेलं जातं, अगदी बोट कापून रक्त येत. कालपर्यंत ती मोठी हाताला ते प्लास्टर घातलं होतं, पण आज एका मला वाटतं बँडेजवर आलेली आहे जखम. काय जखमा होतात मला माहित नाही. तो व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे. त्या व्हिडिओमध्ये इतकं स्पष्टपणे यांच्यावर काहीतरी कारवाई करा, आम्हाला जर मंत्र्यांना आम्हाला संरक्षण द्या, संरक्षण तुम्हाला मंत्र्यांना संरक्षण, मंत्र्यांना अगोदरच संरक्षण असतं, त्यांना अशा प्रकारे जर संरक्षण द्यायची वेळ आली तर तुमचं आमचं काय. विचार करा, आपले शिवसेनेचे 20 वाघ, मी वाघ हा उल्लेख करतो, 20 आमदार काय प्रकारचा तो संघर्ष त्या आतल्या सभागृहामध्ये बाहेर समाजामध्ये करत असतील. ना निधी मिळत आपल्या आमदारांना, ना निधी मिळत, ना आपल्या आमदारांना सरकारचे आपल्या आमदारांना कुठलेही इतर फायदे मिळत, काहीही मिळत नाही. आपल्या आमदारांना सरकारकडनं मिळणारी एक सिक्युरिटी, जो एक कॉन्स्टेबल त्यांच्यासोबत ठेवला, तेवढंच काय ते असतं. विचार करा, तरी सुद्धा भिडतात. मला तुम्हाला देसाईंचा हा व्हिडिओ दाखवायचा. शंभूराज त्याला कुणी राजे म्हणू नका हो, मला का कळत नाही. आपले आमदार सुद्धा मी आज पाहिलं, अनिल परब साहेब सुद्धा त्यांना राजे किंवा सचिन अहिर भाऊ पण राजे शब्दाला बदनाम करू नका. त्यांचं नाव शंभूराज आहे, शंभूराज देसाईच म्हणा कृपया. राजे म्हटलं ना त्याचा अर्थ बदलून जातो. जाऊ द्या, मी त्या विषयात जात नाही, पण त्यांचं नाव शंभूराज आहे. जर हा व्हिडिओ पहा ना, किती ती केविलवाणी अवस्था. म्हणे आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. मी आजच एबीपीचं एक वृत्त पाहिलं, म्हणे आम्ही राजीनामे देऊ. बाबांनो, तुमच्या मुख्य नेत्याने सुद्धा असे राजीनामे खिशात ठेवले होते, आम्ही पाहिले ते. असे खिशात राजीनामे असायचे, मांडीला मांडी म्हणून, मांडीला मांडी लावून आम्ही बसणार नाही वगैरे वगैरे म्हटले खरे, पण ते राजीनामे काही बाहेर आली नाहीत. आज विचार करा, जो बोएगा वही पाएगा. विचार करा, ज्या शिवसेनेच्या पक्ष मंत्री म्हणता तुम्ही स्वतःला मंत्री,
एका मुख्यमंत्र्याला त्याच्या पदावरून तुम्ही खाली आणलात, बाळासाहेबांच्या पुत्राला तुम्ही त्यांच्या पदावरून खाली आणलात, ज्यांच्यामुळे तुमची ह्या राजकीय आयुष्यामध्ये ओळख होती, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला तुम्ही खाली आणलात. आज तुमच्यावरती वेळ आली, फार लवकर आली. हे कर्म आहे. मी तुम्हाला मागेही म्हटलं, कर्माचा फेरा असा वसुलीला निघतो तेव्हा असाच, म्हणजे सुतासकट वसुली करतो. आणि आता ते काळ गेला, तो पुढच्या जन्मात वसुली व्हायची. सोडा ते सगळं, या जन्मात तुमच्या डोळ्या देखत तुम्हाला वसुली करून घ्यायची त्या सगळ्या गोष्टींची. कर्माची वसुली इथेच होऊन जाते. जरा पहा ना यांची काय केविलवाणी परिस्थिती पाहिजे. हो सभापती महाराज, माझी हात जोडून विनंती आहे. म्हणजे आता या सभागृहात सुद्धा आम्ही सुरक्षित आहात का नाही असं वाटायची वेळ आली. सभापती महोदय, आम्ही चाललो 4थ्या मजल्यावर. सभापती महोदय, 10 फुटाचं अंतर होतं. जे मेटल डिटेक्टर लावला होता जिथनं सदस्य आत जातात सभागृहात, त्या मतदानाच्या ठिकाणी, ते मांडवे म्हणतायत अरे पालकमंत्री आहेत, मला जाऊ दे मताला. सभापती महोदय, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय. ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवडली माझी. अंग सभापती महोदय माझा अजून ठणकते. 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मला त्या सदस्य सकट फटफटत नेलं. ह्यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरनं त्याला खाली पाडलं. ह्यालाही ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं बाजूला. सभापती महोदय, काय 100 पोलीस साड्या वेशातले 4थ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, 4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले. एवढा माधुरीपणा केला. त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही. माझ्या शर्तावर रक्त, जे सदस्य माझ्याबरोबर होते संदीप मांडवे त्यांच्या शर्तावर रक्त. माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यावर त्यानं रुमाल काढून मला दिला. मी दाबून धरलो थोडा वेळ. तोपर्यंत आमच्या दोन्ही सदस्याला पोलीस पळवत घेऊन गेले. सभागृहातून नेलं का तुमच्या सभागृहाच्या अलीकडे? त्या बॅरिक जे मेटल डिटेक्टर असते आत जायला लावलेलं, ते 5 फुटावर होतं. सभापती महोदय, मला एकच म्हणायचे सभापती महोदय, ह्या पोलिसांचं, आमची पार्टी मिटिंग होती तिथं 2000 आमचे कार्यकर्ते होते, तिथं धाडस झालं नाही. 4थ्या माळ्यावर भाजपचे सगळे कार्यकर्ते होते. भाजपचे 50 कार्यकर्ते तिथं, आमचा एक बी कार्यकर्ता सोडला नाही. आम्ही 4घच, हे मान्य मकरंद पाटील साहेब, मी, शशिकांत शिंदे आणि खासदार नितीन काका, आम्ही 4घच होतो. मला आजही रेकॉर्डवर आणायचंय. तुम्ही 100 पोलीस होताना 10 कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे वर येऊ द्यायला पाहिजे. कसं तुम्ही घेऊन जाता ते बघितलं असतं. थांबायचं नाही ते बरोबर नाही. सभापती महोदय, न्याय द्या आम्हाला, न्याय. आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? इथं आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार. त्यामुळे माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय. त्यामुळे आपण, माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं. आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे. या व्हिडिओ नंतर ज्या सभापती महोदय तिथे समोर बसल्या होता, नीलम गोऱ्हे, त्या सुद्धा लागलीच ऍक्शन मोड मध्ये आल्या. एरवी शिवसेनेचे आमदार अगदी बेंबीच्या देठापासून जरी काही सांगितलं त्यांनी, त्याच्यावर मात्र कुठलीही कारवाई नाही. पण स्वतःच्या आमदारावर ज्यावेळेस ही अशी परिस्थिती आली मार खाण्याची, त्यावेळेस नीलम गोऱ्हे ज्या प्रकारे तडकाफडकी उठल्या, मी त्यानंतर तुम्हाला परवांचा व्हिडिओ पण दाखवणार आहे, कशा प्रकारे यांना ह्यांचे अधिकार सुद्धा माहिती नाही. तुम्ही ह्या नीलम गोऱ्हे अशा उठल्या आणि म्हणाल्या, मी आता त्याच्यावर उपसभापती म्हणून कारवाई करणार, मी त्यांना निलंबित काय निलंबित केलं, काय केलं, बडतर्फ केलं, मला माहित नाही काय केलं नेमकं, पण मी त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश देत आहे. असे आदेश आपल्याकडनं खरंच किती जाऊ शकतात याचा पहिल्यांदा अभ्यास व्हायला हवा. कारण ही माणसं काय तुमच्या आता मला तर एमपीएससी ला बदनाम नाही करायचंय, पण ही माणसं युपीएससी वाली माणसं आहेत. महासंचालक आहेत सातारा जिल्ह्याचे, ते पोलीस महासंचालक, ते आयपीएस लेवलचे अधिकारी असतात. यांच्या बदल्या जरी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्याच्यावर कंट्रोल जरी असला तरी ह्यांच्या बदल्या ह्या सेंट्रलच्या असतात. मला नवल वाटतं इथून तुम्ही आदेश देणार, अधिकाऱ्यांच्या बदल्या वगैरे याव त्याव सगळं मागे असंच कुठलं तरी. मला वाटतं परब साहेबांचा तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. परब साहेबांनी जे काही घेतलंय ना याच्यावर,
त्याला तोड नाही. ह्या अशी माणसं कायम त्या विधिमंडळात असावीत. कुणाच्या बापाला घाबरत नाहीत ही माणसं, परबांसारखी, अनिल परबांसारखी माणसं. तत्पूर्वी ह्या ताईंचा एकदा व्हिडिओ पहा, कशा जोशामध्ये त्यांनी त्याला निलंबित करण्याचे आदेश दिलेत पहा. मी उपसभापती आहे, तर मी आज आत्ताच्या आत्ता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना देवकर आणि तुम्ही जे म्हणतात, हे पहा, या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे. हा आतापर्यंतचा प्रघात आहे. एक. दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाहीयेत. आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा. तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे. तर ताईंना एका गोष्टीचा विसर पडलेला आहे की अगदी मला वाटतं 5-6 दिवसात, एक आठवडाभर पकडा, आठवड्याभरापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं एक स्टेटमेंट आहे आणि ते फार लॉंग टर्म साठी स्टेटमेंट, ते स्टेटमेंट कधी जुनं होऊ शकत नाही. कोणी कितीही मंत्री असला, मंत्रिमंडळात कोणीही आठवलं असेल ना तुम्हाला, मी आता माझ्या या वाक्यात तुम्हाला कळालं असेल, कितीही मंत्री असला, कोणी कितीही आदळआपट केली, मुख्यमंत्री मंत्रिमंडळात असल्यानंतर काही कुणाची चालत नाही. कोणी काही करू शकत नाही, कोणाचं काही चालणार नाही, काही कोणाला महत्व नसतं. मुख्यमंत्री आहे बस झालं, बाकी कोणाला काही कवडीचं महत्व. विसरलात हे वाक्य, तुम्हाला दाखवावं लागेल. मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं मुख्यमंत्री असताना. नाही, जे खरं आहे ते खरं आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने आनंदित होताय, पण मी सत्य तुम्हाला सांगतो की जेव्हा एखाद्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री असतात त्यावेळेस मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतात, इतर कोणी नसतो. मी जेव्हा उपमुख्यमंत्री होतो, मी जरी उपमुख्यमंत्री होतो तरी एकनाथ शिंदे साहेबच सर्वेसर्वा होते आणि त्यांच्या अंडरच मी काम केलेलं आहे. त्यानंतर म्हणजे या मुख्यमंत्र्यांच्या ह्या वाक्यानंतर सुद्धा जर नीलम गोऱ्हे अजूनही म्हणत असतील, मी आदेश देते, निर्देश देते, आपले निर्देश पुन्हा बदलण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणजे मिळवलं. कारण गृह खात्याच्या अंतर्गतले हे विषय आहेत आणि गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्याच विरोधात तुम्ही तिथे बोलताय. म्हणजे शंभूराज देसाई हे भाजपाचं नाव जरी घेत नसले तरी ते भाजपाच्याच विरोधात बोलतायत, कारण तिथे भाजपानेच हे सगळं घडवलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस त्या पक्षाचे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री तर आहेत, पण महत्वाचे नेते आहेत. त्यांच्या हातात गृह मंत्रालय आहे. ते स्वतःच्याच माणसाची, शेवटी त्या बघा, पालकमंत्र्यांचा आदेश पाळला नाही म्हणजे कुठेतरी गृह मंत्रालयाच्या आदेशावर ते असणार सगळं काही. आणि गृह मंत्रालयाचे आदेश पाळल्यानंतर जर एखादा अधिकारी जर बदली होत असेल तर त्या गृहमंत्र्याची नाचक्की नाही का? एवढं साधं लॉजिक स्वतःवर ही वेळ येऊ नये म्हणजे मिळवलं. असो, पाहायचंय आपल्याला पुढे. पण अनिल परब साहेबांनी या सगळ्यामध्ये कसं एखाद्याला जागा म्हणजे अगदी सुटाबुटातली मारायची, पण ते सुजलंही पाहिजे आणि ते कळलंही नाही पाहिजे, हे लागलीही पाहिजे आणि बोलताही नाही आलं पाहिजे, असं अवघड जागेवरचं दुखणं यांच्यासाठी करून ठेवलं. जर एकदा हा व्हिडिओ करतो, सभापती मध्ये माझा माईक बंद केलेला आहे. अरे माझा आवाज दाबण्यापेक्षा तुमच्या बाजूला जे तुमचा आवाज दाबतात ना, त्यांच्या एकदा तरी कानाखाली मारून बघा. अरे ही हिंमत दाखवा कधीतरी, का फक्त आमच्या समोर. त्यावेळेला काय झालं ते आता परत त्याच्यावरती वेगळी डिबेट. 289 तुम्ही सविस्तर मला परवानगी द्या, 2.5 तासाची चर्चा लावा, याच्यामध्ये सविस्तर मी बोलतो. स्वाभिमान, उठाव, सगळ्या गोष्टी. राज्यात काय चाललंय, सर्वसाधारण नागरिक म्हणतोय अरे मंत्री मार खातोय, मला काय संरक्षण मिळणार आहे? मंत्री मार खातायत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मार खातायत, मंत्री मार खातायत. म्हणून माझं मत असं आहे की याच्यावरती आपण सविस्तर, या पोलीस मारतो तुम्हाला आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसताय. कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कुठे गेला तुमची बंडखोरी वृत्ती? आणि मला वाईट तर वाटतं, राष्ट्रवादीने देखील मार खाल्लाय. म्हणजे फक्त शिवसेनानेच मार खाल्ला नाही, राष्ट्रवादीने मार खाल्लाय. जो तुम्ही निर्णय त्यावेळेला घेतला, तुम्ही दोघे बाहेर पडा सत्तेत ना, मग कळेल
पण आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला चिरडून काढतेय आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला देखील घाबरताय. मार खाताय मंत्र्यांचा, मंत्री मार खातोय. आणि जर मंत्री मार खात असेल आणि या सभागृहामध्ये आपल्याकडे संरक्षण मागत असेल, हे सभागृह मंत्र्यांनी संरक्षण मागायचंय का सर्वसाधारण आमदारांनी मागायचंय? आमदार पायऱ्यांवरती सरकारच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात 289 कडे 289 का बसतो? अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. आणि जेव्हा अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते त्यावेळेला हा विषय 289चा होतो. भारतीय जनता पक्षाकडनं तुळवले जात आहेत, स्वतःला वाघ समजतायत. हे वाघ आता गेले कुठे? शेपटी घालून बसलेले आहेत. कोणाची हिंमत होत नाही भारतीय जनता पक्षा. आणि दुसरा विषय असा आहे की विशेष बैठकीमध्ये या आसनावर ना माननीय उपसभापतींनी एका IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करायचे निर्देश दिलेले आहेत. आताच काही दिवसापूर्वी खालच्या सभागृहामध्ये तालिका अध्यक्षांनी एका IAS ऑफिसरला सस्पेंड केलं आणि नंतर नामुष्किरीने त्या IAS ऑफिसरला परत घेतलं. तुम्हाला तुमचे अधिकार जर वापरायचे असतील तर ज्या अधिकारात खाली आपण पिटलो गेलोय, मार खाल्लाय, तेच अधिकार पुन्हा तुम्ही इकडे वापरताय. माझं म्हणणं आहे मिसयूज ऑफ पॉवर आहे. का अविश्वासाचा ठराव आणू दे उपसभापतींवरती? ऑलरेडी आमचा एक अविश्वासाचा ठराव पेंडिंग आहे. त्याच्यामुळे अविश्वासाचा ठराव आणण्याची आम्हाला परवानगी द्यावी. या सभागृहामध्ये मी बघितलेलं आहे, परमवीर सिंगने ज्यावेळेला कल्याणच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या फक्त थोडा त्रास दिला म्हणून यांच्या नेत्यांनी भर व्यासपीठावरती राजीनामा दिला होता. कुठे गेलं ते शौर्य? कुठे गेली ती ताकद? का फक्त शिवसेनेबरोबर दादागिरी करायची आणि भारतीय जनता पक्षासमोर शेपटी घालायची? हे ह्या सभागृहात मी कधी बघितलं नव्हतं. आज शहीद दिन आहे म्हणून हा विषय मला आज सभागृहासमोर आणावासा वाटतो. आणि 289, अरे शहीद व्हायचा दिवस आहे. आज जर तुम्ही राजीनामा दिलात आणि सत्तेतनं बाहेर पडलेत, तुमची सत्ता जर तुम्ही लात मारून जर बाहेर पडले तर आम्ही तुम्हाला भगतसिंगाच्या जागी बघू की तुमची देखील ताकद आहे सत्ता सोडण्याची. अरे काय हिंमत आहे तुमची सत्ता सोडण्याची? आज दाखवण्याची ताकद. दोन्ही राष्ट्रवादी राजे मार खातात. दोन राजांनी मार खातात. मुळात ज्या वेळेस शंभूराज देसाई असतील किंवा त्यांच्या पक्षातली माणसं ज्या वेळेस बाहेर उभी होती, आज सभागृहाच्या बाहेर आंदोलन करत होती, म्हणजे इनडायरेक्टली देवेंद्र फडणवीसांना ते चॅलेंज देत होते. देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे नाराजी दाखवलीच याच्यावर. त्याचाही व्हिडिओ दाखवेल मी तुम्हाला. पण विचार करा, देवेंद्र फडणवीसांवर नाराजी दाखवण्या इतपत तुम्ही मोठे आहात का? हा प्रश्न शेमड्यापुराला महाराष्ट्रातल्या गल्लीतल्या एखाद्या विचाराल ना, तेही सांगेल की ही माणसं, म्हणजे तुम्ही फणा काढूच शकत नाही. तुमच्याकडे फणा काढायची ताकदच नाही. ते दात काढल्यानंतर सापाची काय अवस्था असते ना, ती अवस्था आता तुम्हा सर्वांची झालेली आहे. तुम्हाला कोणी वाली उरलेलं नाहीये. तुमचं नेतृत्व तुम्ही दाखवत असाल, आम्ही शिवसेना, आमच्याकडे धनुष्य आणि आमच्याकडे तुम्ही ज्यावेळेस म्हणत होते आम्ही कोर्टात जाऊ, कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ, कोर्ट आम्हाला न्याय देईल आणि कोर्ट आमच्या बाजूने बोलेल. ते कोर्ट पहिला प्रश्न तुम्हाला विचारेल, सुप्रीम कोर्टाची गोष्टी करता चिन्हाचा निकाल लावू का? चिन्हाचा निकाल लावून टाकू का? न्याय द्यायच्या गोष्टी करता जर त्या चिन्हाचा निकाल लागला तर तुम्ही कुठलंही राहणार नाहीत. आता काय बोलावं, मला विनोद सुचतात या सगळ्या गोष्टींवर. पण देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आज नाराजी दाखवलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी नाराजी दाखवली. त्यांच्याही मनात बऱ्याच गोष्टी चालू आहेत, पाहतायत. कारण शेवटी तुम्ही कढीपत्ते आहात. कढीपत्त्याचं काम काय असतं? तो स्वाद आला आमटीमध्ये, स्वाद आला की कढीपत्ता असा उचलून बाजूला फेकायचा असतो. स्वाद घेऊन गेलेला आहे. त्यांना ज्या भेटायच्या सत्ता भेटलेल्या आहेत. आताही अर्धा आमदार कमी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आहेच सोबतीला. तुमची काही गरज नाही उरलेली आहे. जरा पहा ना, देवेंद्र फडणवीस आज भडकलेले दिसले. शिंदे सेनेनं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आणि त्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री संतप्त झालेत. त्यामुळे यांनी कितीही प्रयत्न केला, राजीनामे दाखवले, शेवटी तेच होणार आहे. साहेब मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. साहेब हे आमचे राजीनामे मंजूर करून घ्या. चुकून राजीनामे ठेवू नका, देवेंद्र फडणवीस एक्सेप्ट पण करून घेतील. झालं मग, ना घरचे ना घाटचे राजीनामे घेतले आणि एक्सेप्टही झाले. तिकडे अर्धा भाजपचे मंत्री वाढून जातील. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. पण शिवसैनिकांनो, का कोणास ठाऊक, हे सगळे प्रसंग पाहत असताना मी असं नाही म्हणणार
खूप बरं वाटलं असं नाही म्हणणार. जरी मी सुरुवातीला म्हटलो असलो तरी मनात कुठतरी एक वाटतं, शिवसेना होतो आपण, शिवसेना आहोत आपण. शिवसैनिकाला ही अशा प्रकारची धक्काबुक्की करण्याची परिस्थिती महाराष्ट्रात कुणी आणून ठेवली. म्हणजे शेवटाला मी हाही विचार करतो, मी एक पॅरलल विचार ठेवायचा प्रयत्न करतो. बघा, तुम्हाला कदाचित हा पटणार नाही. शंभूराज देसाई असेल, ही सगळी माणसं शेवटी शिवसैनिक. हे 40 आमदारही अगदी यांच्या मुख्य नेत्यासकट सगळे शिवसैनिक. ह्या परिस्थितीवर आपल्याला कुणी आणून ठेवलं? कमळीने आणून ठेवलं. आज आपली ताकद विखुरली गेली, कमळी राज्यात यशस्वी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तर वाटूळच केलं, पण शिवसेना म्हणून लक्षात घ्या आपण कुठे आहोत. आज कदाचित या गोष्टी आपल्याला कळणार नाहीत. माझ्या बोलण्याच्या तुम्ही विषयांना, त्या संदर्भांना वेगळ्या अर्थाने घ्याल, त्यामुळे मी कदाचित आज ह्या गोष्टीवर व्यक्त होणार नाही. पण ह्या गोष्टींची किंमत आपण मोजतोय, तेही मोजतायत आणि आपणही मोजतोय, हे लक्षात घ्यायला हवं. तुमचाच रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी.